रविवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी एक धोकादायक वेळ येते, ज्या वेळेत चुकूनही पूजा केली तर आयुष्यातील शुभ संधी हातातून निसटू शकते, असं मानलं जातं. अनेक लोक नकळत ही चूक करतात आणि नंतर पश्चाताप करतात. त्यामुळे या 2 तासाच्या कालावधीबद्दल ही महत्त्वाची माहिती आत्ता जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आणि ज्या दिवशी केलेलं शुभ कार्याचे फळ कधीही संपत नाही असा मंगलमय दिवस म्हणजे अक्षय तृतीय. यंदा रविवारी हा सण येत आहे. अक्षय तृतीय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, जे कधीही संपत नाही. हा दिवस अनेक कारणाने खास आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी त्रेतायुगाची सुरुवात झाली. भगवान परशुरामाचा जन्म आणि माता गंगेचे पृथ्वीवर झालेले आगमन या तिथीला झाले. एवढेच नाही तर भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय पात्र दिले होते आणि सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना अक्षय संपत्ती दिली होती, म्हणून तो दिवस हाच आहे. अक्षय तृतीय म्हटलं की आपण सोने चांदी खरेदी करतो, कारण ते समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पण या दिवसाचं खरं महत्त्व दडलंय ते दानात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या दिवशी मातीचा घडा, पाणी, छत्री, पंखे किंवा अन्नाचं दान केल्यास अक्षय पुण्य मिळते, अशी आपली संस्कृती सांगते. आपल्याकडे जे आहे त्यातील थोडासा हिस्सा गरजूंना देणे हाच या सणाचा खरा आनंद आहे. यंदा ही तिथी रविवारी आलेली आहे. रविवार हा सूर्यदेवाचा वार आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्यातील अंधार दूर होऊन प्रगतीचा सूर्य कायम तेजस्वी राहावा अशी प्रार्थना करण्याची उत्तम संधी आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नवीन संकल्पासाठी मुहूर्त बघण्याची आपल्याला गरज नसते. अशा पद्धतीने अक्षय तृतीयेचं आपण जे महत्त्व आहे तर ते बघितलं आहे. तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी एक अतिशय प्रभावी असा आपल्याला उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर घरात चहूबाजूनी पैसा येईल, दारिद्र्य संपेल, घरामध्ये सुखशांती समृद्धी नांदेल, अखंड लक्ष्मी प्राप्त होईल, नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या नष्ट होतील, घराची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये अजून एक कमेंट करा, जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. हा दिवस खऱ्या अर्थाने शुभ फलदायी ठरावा यासाठी आपल्या शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत त्या संदर्भात काय करावे, काय टाळावे. तर पहा मंडळी, सकाळी लवकर उठून स्नान करावे. या दिवशी विष्णुदेवाने माता लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यांना पिवळी फुले, तुळशीचे पानं अर्पण करावे. अक्षय तृतीयेला दानाचा दिवस आहे, त्यामुळे दान आवर्जून करावे. शक्य असल्यास सोने चांदीची खरेदी करावी. जर शक्य नसेल तर घरातील स्वयंपाकघरासाठी नवीन भांडे किंवा एखादी छोटी वस्तू घेणे हे देखील शुभ मानलं जातं. आपल्या पूर्वजांचं स्मरण करून त्यांच्या नावाने तर्पण किंवा दान केल्यास त्यांचा आशीर्वाद देखील अक्षय राहतो. म्हणून व्यवसाय, नवीन नोकरी किंवा कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. तर पहा मंडळी, या दिवशी काय टाळावे. तर पहा, अक्षय तृतीयेच्या दिवशी मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नका, कोणाशीही वाद घालू नका किंवा अपशब्द बोलू नका, कारण या दिवशी जे आपण पेरतो तेच अक्षय होतं. या दिवशी मांसांवर किंवा मद्यपान करणे टाळावे. सात्विक आहार घेण्यास मन शांत ठेवावे. या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नका. कर्ज मानले जाते की अक्षय तृतीयेला घेतलेले कर्ज लवकर फिटत नाही आणि आर्थिक ताण वाढू शकतो. हा दिवस लक्ष्मीच्या आगमनाचा असतो, त्यामुळे संध्याकाळच्या वेळी घर पूर्णपणे अंधारात ठेवू नका. उंबरठ्यावर दिवा लावा आणि घर स्वच्छ ठेवा. जुगार खेळणे किंवा कोणाशीही फसवणूक करणे यांसारख्या गोष्टीपासून दूर राहा, अन्यथा त्याचे वाईट फळही अक्षय मिळू शकते. अक्षय तृतीय हा केवळ सोने खरेदीचा सण नसून तो पुण्य कमवण्याचा दिवस आहे. तुमची भक्ती, तुमचं दान तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येत असते. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत, काही टाळायच्या आहेत. आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपाय केल्याने शास्त्रानुसार केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक फायदेही मिळतात. या उपायामुळे महालक्ष्मी आणि विष्णूमुळे आपल्याला धनप्राप्ती होत असते. त्याचमुळे बघा
पितृदोषापासून मुक्ती तर मिळते, सात्विक किंवा धान्य दान केल्यामुळे आपल्याला सुवर्ण दान केल्याचं पुण्य देखील मिळत असतं. त्याचबरोबर भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात, कर्जमुक्ती होत असते. थोडक्यात तर काय, आर्थिक स्थैर्य, पुण्यप्राप्ती, नकर्मतेचा नाश आणि सौभाग्यवृद्धी होत असते. त्यामुळे हे प्रभाव उपाय या दिवशी करणं खूप गरजेचं असतं. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेसोबतच पितरांची पूजा देखील केली जाते. या दिवशी पूजा जी आहे तर ती शुभ वेळेमध्ये जर केली किंवा शुभ मुहूर्तात जर केली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो. तर रविवारी या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही आपल्याला पूजा मांडणी किंवा पूजा करायची नाही. पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि मंडळी कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा पूजा कशी करावी. त्या अगोदर सर्वात प्रथम पूजा कशी करावी तर मंडळी भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे तर ते आपण बघूया. तर सर्वात प्रथम विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घ्या. कलश भरून घ्यायचा आहे. तांब्या, पळी, पंचपात्र घ्यायचं आहे. त्यानंतर प्रथम पाट्यावर किंवा चौरंगावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरावे. त्यावर लक्ष्मीनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. स्वतःवर आणि पूजेच्या साहित्यावर थोडे पाणी शिंपडावे. हातात अक्षदा आणि पाणी घेऊन तुमचे नाव आणि अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त, माझ्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करत आहे असं ध्यान करावे, संकल्प करावा. त्यानंतर हात जोडून देवाचं ध्यान करावे आणि त्यांना पूजेसाठी आमंत्रित करावे. मूर्ती असल्यास दूध आणि पाण्याने अभिषेक करावा. जर फोटो असेल तर फुलाने पाण्याने शिंपडावे. देवाला हळदी कुंकू, गंध, त्याचबरोबर कुंकू अक्षदा अर्पण करावे. विष्णूंना तुळशीची पानं, लक्ष्मी मातेला गुलाबाची आणि कमळाची फुले अर्पण करावे. देवासमोर धूप लावावा, दिवा लावावा. देवाला नैवेद्य दाखवा. अक्षय तृतीयेला आंब्याचा रस किंवा तुम्ही पन्हे नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा असते. भरपूर ठिकाणी वेगवेगळी प्रथा असते, जसं की एका ठिकाणी पुरणपोळी असते, एका ठिकाणी आमरसपोळी असते. तुमच्या भागामध्ये कोणता नैवेद्य दाखवतात हे तुम्ही दाखवू शकता. त्याचबरोबर बघा, शेवटी श्री विष्णूची आणि लक्ष्मी माताची आरती तुम्हाला करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला पूर्वजनांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. पूर्वजनांची पूजा करण्यासाठी घागरीची पूजा केली जाते. यासाठी एक मातीचा घडा जो असतो तर तो विकत आणायचा असतो. तो स्वच्छ धुवून त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे. एका पाटावरती तुम्हाला एक वस्त्र टाकायचे, एक ताट घ्यायचे, त्या ताटामध्ये गहू तुम्हाला टाकायचे आहे आणि त्यानंतर आपण जो घडा भरून घेतला आहे तर तो त्या घड्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. तर पहा मंडळी, त्याच्या तोंडावरती तुम्हाला आंब्याचे पानं आणि त्याचबरोबर जे मोसंबी फळ आहे, आंबा किंवा खरबूज, तर ते ठेवायचं आहे आणि तुमच्या पूर्वजांचं स्मरण, हळदी कुंकू अक्षदा लावून तुम्हाला स्मरण करायचं आहे, पूजा करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पूजा जी आहे तर ती या दिवशी पूर्वजनांची करायची आहे. बघा मंडळी, तुम्ही आवर्जून चुका न टाळता तुम्हाला तुमच्या पूर्वजनांची पूजा करायची आहे. कारण की जर तुम्ही पूर्वजनांना तृप्त केलं तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी, तुमचे अडकलेले कामं, भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थितपणे होईल. तुमचा सुखाचा संसार देखील चालेल. आता बघा, पूजेचा शुभमुहूर्त कोणता आहे तर ते आपण बघूया. अक्षय तृतीयेचा जो प्रारंभ आहे तर तो 19 एप्रिलला सकाळी 10:49 होत आहे. तृतीया तिथीची समाप्ती 20 एप्रिल सकाळी 7:27 होईल. तर पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त हा सकाळी 10:49 ते दुपारी 12:21 असेल. या 1.5 तासाच्या काळात पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जात आहे. त्याचबरोबर जर सोने खरेदी करायचं असेल तर 10:49 ते 20 एप्रिलच्या पहाटे 5:50 कधीही सोने खरेदी करू शकता. रविवारी राहुकाळ साधारणपणे सायंकाळी असणार आहे आणि हा जो राहुकाळ असणार आहे तर तो दुपारी 4:30 वाजल्यापासून ते 6च्या दरम्यान असणार आहे. त्यामुळे आपल्याला या राहुकाळामध्ये चुकूनही पूजा करायची नाही. जर आपण राहुकाळामध्ये पूजा केली तर त्याचं कोणतंही फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही, उलट आपल्याला दुष्परिणाम मिळतात. चुकूनही तुम्ही राहू काळामध्ये जर पूजा करत असाल तर तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश करेल, दारिद्र्य तुमच्या घरामध्ये येईल, गरिबी येईल. कारण की राहू काळ जो असतो तर तो नकर्मतेचं जे काही ऊर्जा आहे तर ती घेऊन येत असतो.
त्यामुळे चुकूनही तुम्हाला राहू काळामध्ये पूजा करायची नाही. त्यामुळे शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला पूजा करायची आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी कमेंट करायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.